हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज ना आपण बोलणार आहोत एका गंभीर विषयावर, म्हणजेच की कॉन्टेंट क्रिएशन आणि स्टडीजला एकत्र कसं मॅनेज करायचं हे आपण बघणार आहोत. तर आता तुम्ही कोणताही कोर्स करत असाल समजा, आणि आपल्याला आपलं यूट्यूब चॅनल पण कन्सिस्टंट ठेवायचं आहे, सोबतच स्टडी पण करायचं आहे. कोणत्याही एका गोष्टीवर जास्त लक्ष न जाता दोन्हीला मॅनेज करायचं आहे सोबत. तर पहिले तर मी याच्यासाठी बेस्ट 3 ऑप्शन्स देईल, 3 उपाय सांगेल, ते तुम्ही फॉलो करा. मग ते तुमचे दोन्ही मॅनेज बरोबर होतील. जसं की पहिला, तुम्ही बफर तयार ठेवा, व्हिडिओजचा बफर तयार ठेवा. तुम्ही समजा ठरवलं असेल की महिन्यातून मी 2 व्हिडिओज अपलोड करेन, तर तुमच्याकडे ॲटलिस्ट 10 व्हिडिओज बनलेले पाहिजेत. म्हणजे की जर का काही महिनाभर तुम्ही कॉन्टेंट बनवूच शकला नाही, टाईमच नाही उरला, तर तुम्ही त्या टाईमला ते व्हिडिओ अपलोड करू शकता आणि तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवू शकता. तर तुम्ही असं 10 व्हिडिओज बनवून ठेवू शकता साईडला, पण ते यूज लगेच नाही करायचे. ज्या टाईमला तुम्ही बनवू नाही शकणार आहात, समजा एक्झाम्स चालू आहेत, तेव्हाच फक्त ते यूज करा तुम्ही, जेणेकरून तुमच्यासाठी एक बफर रेडी राहील. जे एव्हरग्रीन टॉपिक्सवर व्हिडिओ बनवून ठेवा, म्हणजे जे की आउट ऑफ डेट नाही होणार आणि वेस्ट नाही जाणार, असं तुम्ही करू शकता. दुसरा उपाय म्हणाल तर सोबतच दोन्ही मॅनेज करा, म्हणजे दोघांनाही इक्वल टाईम द्या. ज्या वेळामध्ये तुम्ही रील्स स्क्रोल करताय, ज्या वेळामध्ये इतर टाईमपास करताय, त्या वेळामध्ये व्हिडिओज एडिट करा, त्या वेळामध्ये व्हिडिओ शूट करा आणि स्टडीजला प्रॉपर तो जेवढा टाईम आहे तेवढा देत राहा. जसं की सकाळी उठून जर तुम्ही स्टडी करणार असाल तर रात्री व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ एडिट करा, आणि जर का दुपारी व्हिडिओ शूट करणार असाल तर रात्री अभ्यास करा, पण दोन्ही मॅनेज करा सोबतच. तिसरा उपाय म्हणजे उपाय नाही म्हणताना प्रोक्रॅस्टिनेशन बंद करून टाका. उद्यावर ढकलणं पूर्ण बंद करून टाका, की आज मी माझ्याकडे 10 व्हिडिओज अवेलेबल आहेत, मी का पुढचे थोडे दिवस करू, मी नाही केलं तरी चालणार आहे. त्याच्याने तुमची प्रोग्रेस थांबणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यापेक्षा कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्या पॉईंटला. म्हणून तुम्ही उद्यावर ढकलण्याच्या गोष्टी बंद करून टाका पूर्ण. आजचं काम आजच करा. तुम्ही ठरवून ठेवा की तुम्हाला आजच्या दिवसात काय करायचं आहे, किती व्हिडिओ शूट करायचे आहेत. मॅक्स टू मॅक्स 1 to ओके, जास्त न करायला गेलात तर तुमच्या स्टडीजवर पक्का इम्पॅक्ट पडेल. तुम्हाला जर पॉसिबल नसेलच होत तर तुम्ही महिन्याचा 1 दिवस काढा सुट्टी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही शूट करून ठेवा. एडिट वगैरे नका करू, शूट करून ठेवा फक्त. आणि शूट केलेले व्हिडिओज आहेत ते नंतर विकेंडला किंवा कॉलेजला जाताना ट्रॅव्हलिंगच्या टाईममध्ये ते एडिट करा, म्हणजे तुम्हाला हेल्प होईल त्याच्यात आणि टाईम वेस्ट होणार नाही. आणि स्टडीजला पण तेवढाच टाईम द्या. आणि मेन गोष्ट स्वतःचे जे व्हिडिओ अपलोड केलेले असतील ते सारखे बघणं बंद करा. त्याच्याने खूप जास्त टाईम वाचणार आहे. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की खूप टाईम वाचणार. आणि मेन ॲनालिटिक्स बघणं तर साफ बंद केलं पाहिजे, त्याच्यातून आणखी टाईम वेस्ट होतो आणि त्याच्याने डिमोटिवेटसुद्धा होतं की पुढे करू की नको करू वगैरे. सो हे सगळे यूज केलेत ना तुम्ही, तर तुम्ही नक्कीच स्टडी आणि हे एकत्र करू शकाल. माझ्याकडे तुमच्यासाठी एक एक्झाम्पल आहे. आमचे एक सर आहेत जे की त्यांचा दरवेळेस 10 CGPA यायचा, 10 CGPA युनिव्हर्सिटीमध्ये, आणि ते टीचर पण आहेत. तरीही त्यांचा एक इंस्टाग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये ते रोज कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करतात आणि त्यांचे 11,000 फॉलोवर्ससुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की करायला गेलं तर माणूस करू शकतो सर्व. तर आजसाठी इतकंच. मला आणखी काही टिप्स भेटल्या तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. बाय, थँक्यू. मला ना कन्फ्युजन आहे की बॅक कॅमेरा यूज करू की फ्रंट कॅमेरा यूज करू व्हिडिओसाठी. मी पूर्ण व्हिडिओ फ्रंट कॅमेराने यूज केला होता, व्हिडिओ शूट केला होता, आणि आताची ही जी क्लिप आहे ती बॅक कॅमेराने शूट होते. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कोणता बरोबर वाटतं. मला बॅक कॅमेरा थोडा फेशियल सिमेट्री नीट नाही वाटत आहे बॅक कॅमेराची. तर तुम्ही मला नक्की सांगा की मी पुढे कोणता कॅमेरा यूज करू, बॅक की फ्रंट.